तर भावानं नेहमीप्रमाणे वडिलांनी कंबाड्यात लात घातली बरं का. कंबाड्यात लात घातली का तुम्ही म्हणशाल आता भोमाला घेऊन कुठं झालं. मित्रांनो आज जिमला कोणीच येणार नव्हतं बरं का, म्हणून मला जोडदार म्हणून भोमाला चालवलं होतं बरं. आणि भोमा नाशिक घरून आला होता म्हणून त्याला ना कंटाळा येत होता घरी, म्हणून भोमाला जिम घेऊन चाललो बरं का. जिम गेल्यानंतर भोमाला काय झालं काय नाही कळतच नव्हतं, मोक्कर शांत बसलो होता भाऊ. आता तुम्ही म्हणशाल भोमा कमी जिमच्या बाहेर येत नाही, तर भोमाला माहित नव्हतं जिमच्या बाहेर कसं यायचं कसं नाही. भोमाला म्हणून डायरेक्ट तरी भोमा माहिती तू व्हिडिओ बंद कर मी बरोबर येतो उडी मारून. तर आमच्या जिम मध्ये गणपती बाप्पा पण बसले होते बरं का. मस्त पैकी जिम मारली फ्रेश वगैरे झालं, मस्त पैकी बाप्पाचं दर्शन घेतलं बरं का. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर प्रसाद म्हणून केळ म्हणून खाल्लं बरं का मित्रांनो मी. आता भाऊ तुम्ही म्हणशाल की हे काय, तर मित्रांनो जिम वरून घरी येता आम्हाला देवगावच्या पेट्रोल पंप पासून ही पकड सापडली बरं का रस्त्यावर. आणि ही पकड कोणाची असेल तर मला कमेंट मध्ये किंवा पर्सनल मेसेज करू शकता बरं का मित्रांनो. त्याच्यात गावाला मोकार पाऊस चालू होता, त्याच्यात वडिलांचा फोन आला, पाऊस उघडला तर मस्त पैकी ऊसात जाईन ऊस घेऊन येईन. ऊसामध्ये तुम्ही पाणी बघू शकता बरं का मित्रांनो कसं आहे कसं नाही. काय म्हणलो वडिलांचा फोन आलाय पाऊस उघडला मस्त पैकी 2-3 मुळ्या घेऊन येऊन वडील मोकार हानतीन भाऊ. भाऊ तुम्ही म्हणशाल की हे काय काय नाही, भावांनो आमच्या गणपतीचं डेकोरेशन म्हणून हिमालय केला होता बरं का. हिमालय कोण केला होता माहिती, ह्याचा शिल्पकार म्हणजे सुनील भाऊ आणि डॉक्टर सौरभ भाऊ बरं का. शेवटी 8-8:30 वाजता ना आरती चालू झाली बरं का. तुम्ही बघू शकता आपला बबलू शेट्टी मस्त पैकी आरती घेतो, बाकीचे टाळ वाईज होते बरं का मित्रांनो. आणि एवढं पब्लिक दिसतं तुम्हाला ढोलके मित्र मंडळ बरं का मित्रांनो. जाऊ द्या मोर मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून टाका, मला लगेच फॉलो करून टाका बरं तुम्ही.